अरे ते नाकातलं शिमडू तर काढते रे भूत लादले ते. अरे आता तर खादीला घालून आले का तुला घरात ना लादले नाही तर आता. तुझं तर असलंच असतं बाहेर गेले की नुसती आबरू काढायचं काम करते अगं ए धने तुला पट्टिकीचा फोड मी उठवलं तुला गावभर हुडकून आली की ग पालक मिटिंग हिजी आणि मी आवरून बसल्या मला काय बघा यायची होय तिथं हा जायचं बेच आहे की नाही शाळेला आवर की चल अगं इथंच होती पोरगी काय लोकांच्या घरात होती वय मावशी जाते मी शाळेचं बी आवरायचं आहे. बर जा आवरा रे तुम्ही बी. ये की आजच्या ठेवती नग जाती उशीर झालाय आवरायचा आहे अजून चला आवरा बिवरायचं आहे का नाही जाऊन बसते लोकांच्या घरात कळत नाही विधानिक तुला हा घेतलं का ग संगे सगळं होय आय तू बी चल की आमच्या बी शाळेतच पालक मीटिंग आहे. अगं संगे कामाला जायचंय ग आणि मला काय कळते तिथं आले तरी शाळेत ती मास्तर काय सांगते तिथे आणि काय कोण आलं नाही म्हणून काय शाळेतनं काढून बिडून टाकतात काय तुम्हाला त्या शाळेतनं शाळेत काय सांगते ते नीट ऐकून या रे हा अरे दादा थांब आणि एकदा बघते सगळं नीट घेतले का. काय सांगे तू बी अरे दादा आपला आई कवच आपल्या शाळेत आलं नाही ती काय नाव घालायला आलं तर तेवढंच काय ती. अगं संगे त्यांनी कमवावं का आपल्या शाळेतच फेऱ्या मारत बसावं. अरे दादा ती वैशीची आई आहे का नाही लय आवरून येत्या आणि शिक्षक त्याला लय मान देतात आणि पुढे स्टेजवर पण बसवतात. मला ते बघून लय भारी वाटतंय. अगं चांगलं आहे की मग आणि तसं बी आपल्या शाळेत येत नाही बरंच आहे नंतर सगळ्या माझ्या मैत्रिणी मला चिडवल्या असतात तर तुझी आई कसली राहत्या. होय आता तुला आपल्या आईबाची बी लाज वाटायला लागल्या. अगं त्यांनी कमवतात म्हणून तू खात्यास आणि तुझ्या कोणत्या मैत्रिणी आहेत का ना नाव ठेवणार आहे त्यास ते घेऊन ये माझ्याकडं बरोबर सांगतो काय सांगायचंय ती. संगे आईबाची किंमत त्याला जाऊन विचार ज्यानं काय कळायच्या आतच आपले आईबाप गमवल्या ती. चुकलं दाद्या. चल आता